आता मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिल पर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेससह अनेक मेल एक्सप्रेस गाड्या दादर स्थानकातून सुटणार आहेत। मंगळुरू सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत धावणार आहे। मुंबईत अवजड वाहनांना आजपासून प्रवेशबंदी असणार आहे। नवी वाहतूक नियमावली लागू होणार आहे। अवजड वाहनांना पार्किंगसाठी राखीव जागेवरच उभं राहता येणार आहे। सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंद असणार आहे। वाहतूकदार संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वेवरील शिव उड्डाण पुलाचं 4 टप्प्यात होणारं काम वेगानं सुरू आहे। जुलैमध्ये पूल वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे। पालिका प्रशासनानं ही माहिती दिली आहे। दरवर्षी टोलच्या रूपामध्ये कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड सोसताना बेस्ट उपक्रम बेजार झालाय। मागील वर्षभरामध्ये बेस्टला टोलचे 9 कोटी 32 लाखांहून अधिक रुपये राज्य सरकारकडे भरावे लागल्याची माहिती आहे। पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रणाली सुरू आहे। महापौर उपमहापौर निवडीनंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे। स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। पुणे पालिकेकडून अनामत रक्कम घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आलंय। महापालिका निवडणुकीत जाहीर सभा कोपरा सभेसाठी परवाने देताना अनामत रक्कम स्वीकारली आहे। अनामत रक्कम घेऊन जाण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली। पुणे रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार करणार आहे। गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाचा हा निर्णय आहे। 6 महिन्यामध्ये साठी यंत्रणा उभी केली जाणार आहे। तिकीट श्रेणी आणि आरक्षणानुसार प्रवाशांची विभागणी करून स्थानकामध्ये प्रवेश देणार आहे। पुण्यामध्ये सायकल स्पर्धेवेळी काढलेले गतिरोधक पुन्हा उभारण्याचा महापालिकेचा निर्णय आहे। सायकलिंग स्पर्धेसाठी शहरातील 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरचे गतिरोधक काढले आहेत। आता वाहनांची वर्दळ असल्यानं गतिरोधक उभारले जाणार आहे।